थोडक्यात मी आधी जे नवीन बेकर्स आहेत, खूप जण असे तुम्हाला वाटेल की हे काय, हे तर मला माहितीये, हे तर मला माहितीये, पण खूप जण असे असतात नवीन बेकिंग मध्ये येणारे की ज्यांना खूप काही बेसिक गोष्टी नसतात माहिती. तर त्या मी 5 मिनिटात तुम्हाला एक थोडक्यात सांगते. आता तुम्ही जेव्हा बेकिंग करणार असाल कुठल्याही प्रकारचं, कुठलीही रेसिपी घ्या. आता गुगलवर भांडार आहे, युट्यूबवर भांडार आहे, तुम्ही जे नाव काढाल ती रेसिपी तुम्हाला दिसते. तरी पण केक येत नाहीत, तरी पण आपल्याला त्या रेसिपी तशा तशा जमत नाहीत का? बऱ्याच वेळा असं होतं की आपण ती रेसिपी फॉलो करत नाही. खूप वेळा असं होतं की एक चमचा कुठली गोष्ट सांगितलीये, त्याच्यावर आपल्याकडे थोडंसं ते शिल्लक असतं. आपण काय म्हणतो, देऊ ना टाकून, तेवढ्याशानी काय होतं, तेवढ्याशानी रेसिपी चुकते. हे आपल्याला लक्षात येत नाही. रेसिपी कुठलीही फॉलो करा, ती परफेक्ट फॉलो करा. रेसिपीला रिस्पेक्ट करा, रेसिपी तुम्हाला परफेक्ट नॉलेज देईल. पण एक आहे, रेसिपी ऑथेंटिक लोकांची फॉलो करा. हल्ली खूप साऱ्या रेसिपीज येतात, पण ज्या रेसिपीज खरंच तुम्हाला वाटतील की नाही, ह्याला भरपूर ह्या लोकांनी ट्राय केलेलं आहे, नॉलेजेबल आहे, अशा रेसिपी पण नीट फॉलो करा, तर तुमचं कधीही केक चुकणार नाही. दुसरी एक गोष्ट महत्वाची, की प्रत्येक रेसिपीमध्ये लिहिलेलं असतं की इन्ग्रेडियंट्स हे रूम टेम्परेचर हवे. आता रूम टेम्परेचर इन्ग्रेडियंट म्हणजे काय, की तुम्ही जे नॉर्मल, आपण घरात मीठ ठेवलंय, घरात तेल ठेवलंय, घरात मैदा ठेवलाय नॉर्मल, त्याचं जे नॉर्मल टेम्परेचर असतं ते. आता काही जणांकडे बऱ्याच बऱ्याच शहरांमध्ये बाहेर गोष्टी खराब होतात, म्हणून ती लोक काय करतात, सगळं फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे मैदा फ्रीज मध्ये ठेवतात, बेकिंग पावडर फ्रीज मध्ये ठेवतात, बेकिंग सोडा फ्रीज मध्ये ठेवतात, जे अंडी एग वाले केक करतात त्यांचे अंडी फ्रीज मध्ये असतात, बटर तर असतंच आपलं फ्रीज मध्ये. मग आपल्याला जेव्हा केक करायची हुक्की येते तेव्हा आपण काय करतो, ते फ्रीज मधलं फटफट फटफट बाहेर काढतो, मिक्स करतो आणि केक करायला घेतो. आता ह्याच्यात होतं काय, सगळ्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचं टेम्परेचर वेगवेगळं आहे. आता ते सगळं इन्ग्रेडियंट आपण वेगवेगळ्या टेम्परेचरचं मिक्स केलंय, त्याच्यात आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा पण जर चिल्ड टाकला तर ती रिॲक्शन व्हायला किती वेळ जाणार, म्हणजे तेवढा ती रिॲक्शन होण्याच्या वेळेपर्यंत तुमचा केक फसलेला असतो. इन्ग्रेडियंट तुम्ही हाय क्वालिटीचे वापरला असतात, पण ही एक क्षुल्लक गोष्ट असते की सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचर हव्यात, त्या हव्यातच. नुसतं बरं असं नाहीये की समजा दही सांगितलंय, मग आपण फक्त बाकी सगळं रूम टेम्परेचर आहे आणि दही फ्रीज मधलं काढून पटकन वापरलं, तेवढ्यानी पण रेसिपी चुकते. आता आपल्याला बरेच वर्ष लोक केक ट्राय करतात पण चुकतं. मग ह्या गोष्टी थोड्याशा ध्यानात घ्या, तुम्ही काय करताना चुकताय. कुठली तरी एक गोष्ट जी फ्रीज मधून काढताय का, किंवा एक गोष्ट लक्षात घ्या, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, जर तुम्ही प्रोफेशनल बेकर नसाल किंवा तुम्ही फ्रिक्वेंटली बेकिंग करत नसाल तर बेकिंग पावडर बेकिंग सोडा ह्याच्या नेहमी छोट्या बॉटल्स आणा. ओके. आणि जेव्हा ती बॉटल तुम्ही, बॉटल किंवा पॅकेट, आता बेकिंग पावडरची अशी बॉटल पण मिळते आणि बेकिंग पावडरचं असं पॅक पण मिळतो. आता ह्या पॅक मध्ये काय असतं, प्लास्टिकची पिशवी असते, ती आपण फोडतो, आपल्याला पाहिजे ते घेतो, परत पिशवी आत टाकतो आणि हे असंच ठेवतो. आता हे एअर टाईट आहे का, हे एअर टाईट नाहीये. ह्यानी काय होणार आहे, बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सगळं केमिकल रिॲक्शन करणार आहे, त्याची एक पॉवर आहे त्या पावडरची. आता ती तुम्ही जर हे असंच्या असंच ठेवून दिलं तर ह्याची हळूहळू हळूहळू पॉवर कमी होते. जसा पहिला केक होतो बेस्ट, दुसरा केक होतो, तिसरा केक होतो, हळू 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 तुम्हाला समजत नाही की हेच वापरून आपण आधी तर छान केलं होतं, आता काय झालं. हे लक्षात घ्या, जेव्हा यातली पावडर काढाल, फोडाल पॅकेट, तेव्हा कुठला तरी एक एअरटाईट कंटेनर घ्या, त्याच्यामध्ये ते प्लास्टिक सकट टाका. काम झालं की तिला स्टेपलर मारा किंवा टाईट करा आणि नंतर असं झाकण लावून ही पॅक करून घ्या. सेम थिंग सोडा, सोड्याची अशी आपल्याला पुडी पण मिळते आणि अशी डबी पण मिळते. पुडी आपण फोडतो, आपण अशीच डब्यात ठेवून देतो, सोड्याचा असर चालला जातो. पहिला केक छान होतो, दुसरा केक छान येतो, तिसऱ्या केक नंतर हळूहळू हळूहळू केक आपले बिघडायला लागतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही बघा तुमच्या चुकतात का, कदाचित चुकत नसतील, पण
लक्ष ठेवा पुढच्या वेळेस. तिसरी गोष्ट आहे, आपण मैदा वापरतो. मैदा ही फार जुना नको. ओके, मैदा शक्यतो पाहिजे तेवढा आणा. खूप मैदा स्टोअर करू नका. त्याला एक प्रकारचा वास येतो काही दिवसांनी आणि त्याचा जो हलकेपणा असतो तो हळूहळू कमी होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मी शक्यतो जेवढा पाहिजे तेवढाच मैदा आणते. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की जेव्हा तुम्ही कुठलीही रेसिपी मेजर करता, रेसिपीला 2 प्रकारचे मेजरमेंट्स दिलेले असतात. एकतर वजनामध्ये दिलेले असतात, ग्रॅम, ml जे काय असेल ते, आणि तिसरी हल्ली जे आपण सगळ्यांना माहिती आहे कप्स मध्ये रेसिपी दिलेली असते. कप्स आणि टीस्पून, टेबलस्पून असं. तर आता खूप प्रकारचे आपल्याला कप्स मिळतात. ओके, कप्स घेताना शक्यतो हेच कप्स का वापरायला सांगते मी, की आपल्याला जर वाटलं की आपण घरातल्या चहाचा कप किंवा चहाचा मग वापरावा, तर तुम्ही हल्ली लक्षात घेतलंय का, पूर्वी एकच साईजचा व्यवस्थित कप असायचा चहाचा. आता फॅशन आल्यामुळे इतक्या प्रकारचे कप आलेत, बरेचसे कप खालून निमुळते असतात. ओके, मग त्यामुळे काय होतं, तुमची ह्या कपचं प्रमाण सगळं तुम्ही त्या कपनी घ्याल, पण जे बेकिंग पावडर, बेकिंग सोडाचं प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणानुसार ते कपचं प्रमाण मध्ये सामान कमी आलेलं असतं. ज्या पद्धतीने बेकिंग पावडर, बेकिंग सोडा कमी झालं की केक बिघडतो, त्याच पद्धतीने बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जास्ती झाला तरी केक बिघडतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्हाला बेकिंगची आवड असेल तर असा एक कपचा सेट विकत घ्या. त्यामध्ये एक कप, हाफ कप, आता हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे. एका सेट मध्ये 4 प्रकार येतात. तर आता हा 1/4 कप आहे, म्हणजे 60 ml, अराउंड 60 ml. हा आहे 1/3 कप, हा आहे हाफ कप आणि हा आहे 1 फुल कप. आता ह्या पद्धतीने जर तुम्ही मोजलत कुठली गोष्ट तर कधीही चुकणार नाही. बरोबर, कितीही वेळा केक केलात तर ती रेसिपी तुमची चुकणार नाही. त्याच हे कपचं प्रमाण झालं, त्याच पद्धतीने हे स्पून्स असतात. हे पण तुम्ही विकत घ्या, कायमसाठी आपल्याकडे राहतात. रेसिपी परफेक्ट येते. ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून, हाफ टीस्पून, 1/4 टीस्पून. आता ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार येतात. तुम्हाला स्टीलचे मिळतात, असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे जे पहिले ट्रेडिशनल मिळायचे रेडवाले हे घेऊ शकता. ह्यानी काय होतं, तुमचं मेजरमेंट एकदम परफेक्ट येतं आणि रेसिपी चुकायचे चान्सेस फार कमी होतात. आता अजून तिसरी गोष्ट आहे की तुम्ही मोजायसाठी ही वेइंग स्केल, ही खूप फेमस आहे हल्ली, खूप स्वस्त आहे. कायमसाठी घरात ठेवा. बेकिंगसाठीच नाही पण इतर गोष्टींसाठी पण आपल्याला खूप कामात येते. आणि ह्याच्यानुसार काही रेसिपींमध्ये ग्रॅम वगैरे लिहिलेलं असतं, तर त्यानुसार तुम्हाला ही वेइंग स्केल खूप कामात येते. तर आता तुम्ही 2 गोष्टींनी मोजू शकता, एक तर ग्रॅम मध्ये वजनानी आणि कप्सनी. आता तिसरी गोष्ट जी मॅटर करते ती तुमचा पॅन कोणता आहे केक बेक करायचा. खूप जणांकडे केकचं जे बॅटर बनवतात त्याच्यापेक्षा केक टीन खूप छोटा असतो, मग तो केक असा डोम होत जातो. बरोबर, एखाद्याकडे केक टीन खूप मोठा असतो आणि त्याचं बॅटरचं प्रमाण खूप कमी असतं, मग तो फ्लॅट होतो आणि मग त्याला वाटतं माझा केक राईस फुगत का नाहीये. तर हे मेजरमेंट कायम लक्षात ठेवा की तुमचं केकचं बॅटर आणि तुमच्या केक टीनची साईज ही प्रपोर्शनेट असली पाहिजे. हल्ली मोस्टली जेवढ्या रेसिपी गुगलला किंवा युट्यूबला शेअर होतात ती लोक स्पेसिफिक सांगतात 7 इंच टीन, 9 इंच टीन, 8 इंच टीन. तर हे फॉलो करा. त्यांनी तुम्हाला जो काही केकचा फ्लफीनेस हवाय, जो काही केकचा साईज हवाय तो परफेक्ट मिळेल. आणि एखाद्या वेळेस मग तुमची रेसिपी चुकलेली नसते पण तुम्हाला वाटतं माझा केक फुगला का नाही, कारण तुम्ही त्या प्रमाणापेक्षा मोठा बेस घेतलाय, मग तो फ्लॅट झाला. मग त्यानुसार ज्या रेसिपीमध्ये ज्या केक टीनचं प्रमाण लिहिलेलं असतं शक्यतो त्या टीन प्रमाणे, त्या साईज प्रमाणे तुम्ही ती फॉलो करा. स्केल कुठे आहे रे? आता तुम्ही ती मोजाल कसं,
एखादं ह्याचं प्रमाण, तर कुठलीही गोष्ट जी असते तिचं डायमीटर मागून मोजायचं आणि ते जेवढं असतं तेवढ्या इंचचा तो टीन असतो. ठीक आहे. आता अजून एक तिसरा बिघडण्याचा जो चान्सेस असतात ते असे असतात की 2-3 प्रकारचे टीनचे प्रकार मिळतात. आता हे जे मटेरियल आहे हे खूप हलकं आहे, एकदम लाईट वेट आहे. ओके. हे जे मटेरियल आहे, हे जे आम्ही प्रोफेशनल म्हणजे काही प्रोफेशनल बेकरीमध्ये हे जे ह्या मटेरियलचा जो टीन आहे हा खूप हेवी आहे. ओके. आणि हा मीडियम साईज आहे, वजनाने मीडियम साईजचा टीन आहे. आता ह्याचा फरक कुठे पडतो, जेव्हा तुम्ही टेम्परेचर सेट करता केकसाठी, सेम बॅटर मी तिन्ही टीन मध्ये जर लावलं तर ह्याच्यामध्ये ते लवकर होणार, ह्याच्यामध्ये थोडं उशिरा होणार आणि ह्याच्यामध्ये आणखीन उशिरा होणार. तर त्यानुसार तुमचा अंदाज हवा की तुम्ही कुठलं तुमचं किती हलकं टीन आहे. आता मी जर टायमिंग दिलंय ह्या टीनचं तर तुमचा केक ह्याच्यात जळून जाईल. तुम्ही 10 मिनिटं आधीच टूथपिक घालून चेक करणं गरजेचं आहे. सो हे पण लक्षात घ्या तुमच्याकडे टीन कुठल्या प्रकारचा आहे, तो खूप हलका आहे, खूप जड आहे, तर ह्या गोष्टी मॅटर करतात. आता तुम्हाला वाटेल की ह्या माहिती आहेत गोष्टी, पण ह्या काही ज्या नवीन बेकर्स आहेत त्यांना नसतात माहिती. तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे तुम्ही ज्यामध्ये बेक करणार आहात, कोणी कुकरमध्ये करणार, कढईत करणार, ओव्हन मध्ये करणार, मायक्रोवेव्ह मध्ये, कन्व्हेक्शन मोड मध्ये करणार, तर आता पहिली गोष्ट आपल्याला आपलं जे आपण ज्यामध्ये बेक करणार आहे त्याविषयी आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे. आपल्याकडे असलेलं ओव्हन किती वॅटचं आहे, आपल्याकडे असलेला मायक्रोवेव्ह किती पॉवरचा आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण त्याची जी पॉवर आहे त्यानुसार तुमच्या केकचा बेकिंगचा टाइम ठरवला जातो. माझ्याकडे जर 1000 वॅटचं ओव्हन आहे, माझ्याकडे सेम बॅटरचा सेम पॅन मध्ये केक जर 30 मिनिटांमध्ये होत असेल आणि तुमच्याकडे 800 वॅटचं ओव्हन आहे, तर तुम्हाला साहजिकच एक 10 मिनिटं बेकिंगला जास्ती लागणार आहेत. ओके. कधी कधी मग आपल्याला काय वाटतं की मी तिच्यासारखं सेम करतेय पण मग माझा कच्चा राहिला केक. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्याकडे असणारं ओव्हन, मायक्रोवेव्ह ह्याचं वॅट किती आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसार टायमिंग कमी जास्त करा. अजून एक गोष्ट, जेव्हा गॅसवर कढईत वगैरे ठेवता तेव्हा जर हेवी बॉटमची कढई घेत असाल तर तो मंद केक फुलतो. जर ती पातळ बॉटमचं कढई किंवा कुकर असेल तर हीट लवकर जनरेट होते आणि केक जळायचे चान्सेस जास्ती असतात. एखाद्याचा गॅसची फ्लेम, आता ही शुल्लक गोष्ट आहे, तुम्हाला वाटेल काय काय सांगतेय, पण ह्या सगळ्या गोष्टींमधून मी जेव्हा गेली आहे तेव्हा, आणि बऱ्याच जणी ह्या गोष्टी चुकतात, म्हणून मला ते स्पेसिफाय करावं वाटतंय की गॅसची फ्लेम प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. एखाद्याची लो फ्लेम सुद्धा हाय असते, एखाद्या मॉडेलची फ्लेम खूप लो असते. त्यानुसार पण तुम्ही टेम्परेचर कसं मेंटेन करायचंय तुमच्या कढईचं ते लक्षात घ्या. त्यासाठी काय कराल की जर तुमच्या गॅसची फ्लेम जास्ती आहे तर कायम लो जी छोटी बर्नर आहे त्याच्यावर कुकर आणि किंवा कढई ठेवायची आहे. आणि केव्हाही प्रीहीट तर आपण करतोच, प्रीहीट ओव्हनलाही करावं लागतं, प्रीहीट मायक्रोवेव्हलाही करावं लागतं आणि प्रीहीट गॅसवर ठेवणाऱ्या कुकर आणि कढईला पण करावं लागतं. आता खूप जण काय करतात की प्रीहीट कॅन्सल करतात, म्हणजे प्रीहीट स्किप करून टाकतात. प्रीहीट कधीच स्किप करू नका. कुठल्याही गोष्टीमध्ये प्रीहीट हे केकच्या बॅटर इतकंच इम्पॉर्टंट आहे. प्रीहीट का करावं की एक जी भट्टी असते, आपण थोडक्यात काय करणार आहे की भट्टीमध्ये केक टाकणार आहे. केक होण्यासाठी भट्टी, पूर्वी जे भट्टी असायच्या त्यामध्ये त्यांची भट्टी कायम धगधगत असायची. आता आपल्याकडे असं धगधगत नसतं ओव्हन कायम. आपण जेव्हा केक करणार आहे ते गार असतं सगळं आणि मग आपण अचानक ते ऑन करतो आणि त्याच्यामध्ये केक टीन टाकतो. कसा केक होणार आहे? तुम्हाला जे काही टेम्परेचर दिलं आहे, समजा 180 डिग्री सेल्सिअस 35 मिनिट्स 40 मिनिट्स साठी तुम्हाला केकच्या रेसिपीमध्ये ते टेम्परेचर दिलंय,
तर तुम्ही 10 मिनिटं आधी तुमचा ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसला ऑन करायचा आहे. तो 10 मिनिटं आतमध्ये ऑन होतो. ते प्रीहीट, त्याला म्हणतात प्रीहीट करणं. सेम थिंग जेव्हा कढई ठेवता, कुकर ठेवणार आहात, तर तो कुकर किंवा जी कढई जे तुम्ही बेक करणार आहात ती 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून हीट गरम झालेली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये एक प्रकारचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे आणि मग तुम्ही तो टीनात ठेवायचा आहे. तर प्रीहीट कधीच चुकवू नका. त्या रेसिपीला जे जे प्रीहीट टेम्परेचर टाइम दिला आहे त्या गोष्टी कंपल्सरी प्रीहीट करा. त्यांनी होतं काय की जेव्हा तुमच्या केक बॅटरमध्ये बेकिंग पावडर असते, बेकिंग सोडा असतं, दही असतं, जे काही रायझिंग एजंट्स असतात, टेम्परेचर एक प्रकारचं सेट झालंय आणि एक परफेक्ट टेम्परेचर त्या गोष्टींना मिळालं की 1 सेकंडमध्ये ती प्रोसेस स्टार्ट होते केक बेक होण्याची. आणि ती जेव्हा परफेक्ट त्याला वेळ न जाता जेव्हा ती प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा आपोआप एअर बबल्स क्रिएट होतात आतमध्ये आणि छान केक फुलतो. ओके. जेव्हा तुम्ही केक ओव्हन प्रीहीट नाही करत, जेव्हा गार टेम्परेचर आहे, ओके, आणि तुम्ही म्हणाल नाही मला नाही करायचंय प्रीहीट, मी ठेवणार असत. आता जेव्हा तुम्ही केकचं टीन आत ठेवणार आहात, ओके, तेव्हा काय होणार आहे, ते हळूहळू हळूहळू टेम्परेचर मेंटेन करणार. ओव्हन हळूहळू हळूहळू तापत जाणार. तेवढ्यात होणार काय, तुम्ही टाकलेलं बेकिंग पावडर, बेकिंग सोड्याची पॉवर हळूहळू हळू निघून जाणार. कारण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जेव्हा मिक्स करतो तेव्हा आपण इमिजिएट केक बेक करायला लावणं अपेक्षित असतं. असं नाहीये की झाकून ठेवलं ना अर्धा तासाने आपण केक बेक करायला लावूया. नाही, त्या गोष्टींना एक स्पेसिफिक टाइम लिमिट आहे. ती केमिकल रिएक्शन होणार आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड ते एअर पॉकेट्स क्रिएट करणार आहे. ती ठराविक वेळ निघून गेली तर त्यानंतर तुम्ही कुठल्याही ओव्हनमध्ये केक बेक करा, तो भाकरीसारखाच होणार. त्यामुळे जर तुम्ही परफेक्ट टेम्परेचर दिलं तर इमिजिएट रिएक्शन होते आणि फुल रिएक्शनचा रिझल्ट तुमच्या केकमध्ये मिळतो. बरोबर. त्यासाठी जर तुम्हाला परफेक्ट केक बेक करायचा असेल तर प्रीहीट करणं कंपल्सरी आहे. बरं, गॅसवर केव्हाही केक करताना काहींना काय वाटतं मला माहिती नाही की आपण हाय फ्लेम केली ना की केक पटकन राईज होणार किंवा मस्त पटकन होणार. असं नाहीये. केक गॅसवर करताना खरंच खूप काळजी घ्यायला लागते कारण डायरेक्ट हीट लागत असते खालून. ओके. आणि त्यात जर तुमचा असा पातळ टीन असेल, ठीक आहे, तर काय होणार आहे, जर तुम्ही हाय फ्लेम केली तर पहिला जे बॉर्डर्स आहेत त्या जळून जाणार. ओके. मग त्या एकदा जळल्या की ते भांड सेट होणार त्याला बॉर्डर लागून आणि मग आतलं मटेरियल हळूहळू हळूहळू बेक होत जाणार. केक होणार तुमचा पण बाजू अशा कडक आणि मस्त कुरकुरीत होणार. मग तसा केक नको आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे आधी प्रीहीट जर केलं असेल तुम्ही कुकर किंवा तुमची कढई तर मीडियम टू लो एवढंच फ्लेम त्या केक बनायला पुरेसं ठरतं. आता ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण ह्या केक बनवताना खूप मॅटर करतात.